तुम्ही सुद्धा जर दही भेंडी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। एका कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि भेंडी जी आहे ती अशा पद्धतीने उभी कट करून साधारण 5 मिनिटं परतून घ्यायची आणि दही भेंडीसाठी लागणारे दह्याचं मिश्रण जे आहे ते तयार करूयात। 1 वाटी दह्यामध्ये आपल्याला धना पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार लाल तिखट आणि रंगाचं लाल तिखट सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे रंग छान येतो। सगळं जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घेऊयात। या दह्याच्या मिश्रणामध्ये मी 2 चमचे भाजलेलं बेसन सुद्धा ॲड करणार आहेत। परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि एका साईडला आपण भेंडी जी आहे ती परतत आहोत आणि ती अर्धवट शिजलेली आहे। मी ते तुम्हाला दाखवतेय। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जर बघितलं नसेल तर चॅनलवरती व्हिजिट करून हा व्हिडिओ जरूर बघा। आणि भेंडी आपली जी आहे ती परतून झाल्यानंतर सेम कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची। फोडणीमध्ये आपण तेल, जिरं, हिंग, हळद आणि हिरवी मिरची घालून घेतली आहे। 2 कांदे बारीक चिरून यामध्ये घातलेत। आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। कांदा मऊ छान झाल्यानंतर दह्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे। अतिशय सोपी आणि छान रेसिपी आहे। खूप टेस्टी अशी दही भेंडी बनते। तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की तुमचं कौतुक होईल। एक साधारण 3-4 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती हे छानपैकी वाफवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 पेलाभर पाणी घालून घ्यायचं आहे। छानपैकी हलवून घेऊयात। यामध्ये आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला छानपैकी मिक्स झाल्यानंतर जी भेंडी आपण तयार केली ती यामध्ये घालूयात। नेहमीच्या पद्धतीपेक्षा जराशी हटके अशी ही भाजी आहे। तुम्हाला नक्की आवडेल। आवडली असेल तर जरूर लाईक करा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा तुम्ही शेअर करा। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा ॲड करणार आहे। छान टेस्ट येते। आपली दही भेंडी सर्व करण्यासाठी तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।